अभिषेकने ना आज मुलांना मिठाई वाटप केली बरं का। आज आपण चाललो होतो वारकरी शिक्षण संस्थेला भेट देण्यासाठी। आले या मुलांनी आपलं इतकं मस्त स्वागत केलं ना, हे मुलं तर आपले फॅनच होते। त्यानंतर आले आपले थोरात महाराज म्हणजे अभिषेकचे पहिल्यापासून मित्र। त्यानंतर या मुलांनी आपल्यासाठी मस्त त्यांच्या स्वतःच्या हाताने चहा बनवून आणला। महाराजांनी आम्हाला नेलं मग मंदिराचं बांधकाम दाखवण्यासाठी। महाराजांनी आम्हाला सांगितलं की लोकांच्या सहकार्यातून हे मंदिर उभं राहू राहिलंय। मग अभिषेक म्हणले आपण पण थोडंफार सहकार्य करू। चांगल्या कामाला माघार कशाला घ्यायची। लावला अभिषेकने सिमेंटच्या गोण्यावाल्याला फोन आणि मागितलं सिमेंटच्या गोण्या। आपले महाराज आणि अभिषेक मला म्हणले सुमित सिमेंटच्या गोण्या उचलू लाग। पण मी म्हणलं आपले व्हिडिओ काढीन कोण। आपण मुलांसाठी आणली होती मिठाई, पण गोपी शेठ म्हणले माझ्या हाताने वाटायच्या। पण झालं असं, अभिषेक म्हणले गोपी शेठ तुम्ही थोडी शांत घ्या, आम्ही कशासाठी आलोय सगळ्यांच्या हस्ते वाटू। मिठाई दिल्या मुलांचा चेहरा एकदम खुल्ला होता। मुंगीलाल सरपंचांच्या हस्ते महाराजांना मिठाई दिली। त्यानंतर महाराजांनी सांगितलं आपल्याला मस्त वाक्य, कर्म से पहचान होती है इंसानों की, वरना महंगे कपड़े तो पुतले भी पहनते हैं दुकानों में। महाराजांचं वाक्य तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा। अभिषेकने तर केली भरपूर अशी मदत। तुम्हाला बी मदत करावीशी वाटली तुम्ही घर